नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा पुणे लॉटरीबाबतचं महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. निवडणूक आयोगाने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. ॲक्च्युली ही सोडत जी आहे ती आचारसंहितेमध्ये अडकली होती. त्यावेळेला म्हाडाने निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी मागितली होती, पण याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय देणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. तर तो निर्णय आता आलेला आहे आणि याबाबतची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली आणि सोलापूरमधील सुमारे 4168 घरांच्या सोडतीला आता महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक लागलेला आहे. तर पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या म्हणजे म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो अर्जदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह सांगली आणि सोलापूरमधील सुमारे 4168 घरांच्या सोडतीला आता महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक लागलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या सोडतीला परवानगी नाकारली आहे. यामुळे आता ही सोडत फेब्रुवारी महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोगाचा आक्षेप काय आहे ते आपण पाहूया. म्हाडाने या सोडतीसाठी तयारी पूर्ण केली होती, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सध्या आचारसंहिता लागू आहे. म्हाडाच्या घरांचे वाटप लकी ड्रॉ किंवा सोडत पद्धतीने होत असल्याने त्याचा परिणाम मतदारांवर होऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया तुर्तास स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. म्हाडाचे सभापती यांनी या संदर्भात विशेष परवानगी मागितली होती, परंतु आयोगाने आचारसंहिता संपल्यानंतरच सोडत घेण्याचे स्पष्ट केले आहे. या सोडतीसाठी म्हाडाकडे तब्बल 2,15,847 अर्ज प्राप्त झाले आहेत. मूळ वेळापत्रकानुसार ही सोडत 11 डिसेंबरला होणार होती, मात्र काही तांत्रिक कारणास्तव ती पुढे ढकलली गेली. त्यानंतर 16 किंवा 17 डिसेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता, पण याच काळात आचारसंहिता लागू झाल्याने पुन्हा एकदा खोडा बसला आहे. तर याच्यामुळं काय झालंय की म्हाडाने सतत मुदतवाढ दिली. जर मुदतवाढ दिली नसती तर हा जो ड्रॉ आहे तो वेळेतच झाला असता, पण सतत मुदतवाढ दिल्यामुळे ही प्रक्रिया लांबली आणि ती निवडणूक आचारसंहितेमध्ये अडकलेली आहे. याच्यामुळे हजारो लोकांचे पैसे आता इथं अडकून राहिलेले आहे. हा जो ड्रॉ आहे तो साधारणतः फेब्रुवारी महिन्यातच होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की जानेवारी महिन्यामध्ये महानगरपालिकेची आचारसंहिता संपणार आहे आणि त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याच्या आचारसंहिता चालू होणार आहे. त्याच्यामुळं हा जो ड्रॉ आहे तो फेब्रुवारी महिन्यातच होण्याची जास्त शक्यता आहे. तर आपण या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून असणार आहोत. जसे जसे अपडेट्स मिळतील किंवा म्हाडाकडून अधिकृत माहिती जाहीर केली जाईल तशी तशी ही माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर हीच महत्त्वपूर्ण अपडेट होते. धन्यवाद.